अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ करा, खासदार श्रीरंग बारणेंचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पत्र। अंगणवाडी सेविका शिक्षणाचा अधिकार, अन्न सुरक्षा आणि इतरांशी संबंधित कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारचा एक हात म्हणून काम करतात। मित्रांनो, याबद्दलची जी काही नवीन अपडेट आहे ती सर्व आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ नवीन अपडेटेड जी आर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचारी म्हणून घोषित करावे, पगार, ग्रॅज्युटी, भविष्य निर्वाह निधी लागू करावा, अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांच्या पगारात वाढ करावी, सहाय्यक व सेविकांचे पगार 18,000 वरून 26,000 रुपये करण्यात यावेत, अशी मागणीही मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे। याबाबत खासदार बारणे यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना निवेदन दिले आहे। या निवेदनामध्ये खासदार बारणे यांनी म्हटले आहे की अंगणवाडी सेविकांनी अपुरा पगार, मासिक पेन्शनमध्ये वाढ इतर अनेक मागण्यांसाठी फेब्रुवारी 2023 मध्ये 9 दिवसांचा संप केला होता। 5-7 महिन्यांच्या कालावधीनंतर 1,000 ते 1,500 पर्यंत फक्त एवढी वाढ झाली, परंतु वाढती महागाई आणि सरकारसाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करताना आवश्यक माहिती गोळा करण्यात या कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेता वेतन वाढ अपुरी दिसते। गेल्या 40 वर्षापासून न्याय मागण्यांसाठी सातत्याने संघर्ष करत असतानाही अंगणवाडी सेविकांची गैरसोय होत आहे। सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी पदांच्या वैधानिक स्थितीची पुष्टी करणारा ऐतिहासिक निर्णय दिला आहे। अंगणवाडी सेविका शिक्षणाचा अधिकार, अन्न सुरक्षा आणि इतरांशी संबंधित कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारचा एक हात म्हणून काम करतात। सरकार त्यांच्या मानधनाचा उल्लेख भत्ता म्हणून करत असले तरी प्रत्यक्षात तो पगार आहे आणि अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी सारख्या लाभांचा हक्क हा आहे, असे ते यावेळी म्हणाले। चला तर याबद्दलची आणखी माहिती पाहूयात। महागाई दर लक्षात घेऊन दर 6 महिन्यांनी नियमित पगारवाढ समाविष्ट करावी। अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी झालेल्या चर्चेच्या आधारे सेवानिवृत्तीनंतर या कर्मचाऱ्यांसाठी विना अनुदानित मासिक पेन्शन प्रस्तावित करावे आणि त्याची अंमलबजावणी जलद करावी। महानगरपालिका हद्दीतील अंगणवाडी केंद्रासाठी स्थान निकष सुधारण्यासाठी आवश्यक असलेली अंमलबजावणी ही जलद करावी। महानगरपालिका हद्दीतील अंगणवाडी केंद्रांसाठी स्थान निकष सुधारण्यासाठी आवश्यक कारवाई करावी। किमान भाडे 5 ते 8,000 रुपये मंजूर करावे। सध्याचा रुपयांचा आहार दर अपुरा आहे। मुलांमध्ये कुपोषण वाढत आहे। सध्याच्या राहणीमानाचा खर्च लक्षात घेऊन सामान्य मुलांसाठी अन्न दर 16 रुपये आणि कुपोषित मुलांसाठी 24 रुपये करण्याची मागणीही खासदार बारणे यांनी या निवेदनातून केली आहे। चला तर मित्रांनो, महिला व बालविकास मंत्री याबद्दल नेमकी काय निर्णय घेता याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। याबद्दलची जी काही नवीन अपडेट आहे ती मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेटेड बातमी आणि JR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।